तर आज आपण आपल्या तासिकेमध्ये आधुनिक मराठी कवितेचा संक्षिप्त इतिहास काय आहे आणि कसा त्याचा विकास होत आलेला आहे. आधुनिक मराठी कविता हा खरं तर एकूणच मराठी परंपरेचा किंवा एकूणच मराठी संस्कृतीचा, भाषेचा आणि मराठीतल्या काव्य परंपरेचा प्रवाहाचा एक अविभाज्य भाग आहे. ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या साहित्य परंपरेला आपण प्राचीनपासून किंवा जुन्या काळातल्या परंपरेपासून तोडून त्याचा विचार आपल्याला करता येत नाही. कारण की विशेषतः बऱ्याच भाषांमध्ये असं असतं, की त्या भाषांच्या परंपरा ज्या असतात त्या आधुनिक काळामध्ये त्या पद्धतीने जिवंत परंपरा नसतात. त्या मृतप्राय झालेल्या असतात. पण आपण मराठी भाषेचा विचार केला तर आपल्याला असं दिसतं, की मराठी भाषेच्या परंपरा मात्र अगदी ज्ञानदेवांच्या काळापासून, मुकुंदराजांच्या काळापासून, तुकाराम महाराजांच्या आणि संत साहित्याच्या काळापासून, विशेषतः काव्य परंपरा ज्या आहेत मराठीतल्या, त्या आपल्याला अ, आजही आजही तेवढ्याच आपल्याला चैतन्यशील आणि जिवंत असलेल्या दिसतात. त्यांचे अनुबंध आपल्याला आजही दाखवता येतात. म्हणजे आमच्या वाबगावकर सर माझे जे गुरु होते, पी गाईड होते. त्यांचा आम्ही गौरव ग्रंथ काढला होता. त्याचं नाव होतं प्राचीन अर्वाचीन साहित्यानुबंध आणि त्याचा विषयच हा होता, की प्राचीन आपल्या ज्या सगळ्या साहित्य वाङ्मयीन परंपरा आहेत, म्हणजे मराठीतल्या अर्थात, त्या मराठीतल्या वाङ्मयीन परंपरांचा आधुनिक काळातल्या वाङ्मयीन परंपरांशी काय अनुबंध आहे याचा शोध त्या पूर्ण ग्रंथामध्ये घेतला होता. अनेक लेखकांचे लेख होते त्याच्यामध्ये. तर ह्याच्यातून आपल्याला स्पष्ट दिसतं, की आपण आधुनिक काळाची परंपरा थोडी वेगळी असली ती आणि विशेषतः इंग्रजांच्या आगमनानंतर जे काही एक नव्या विचारांचं वारं आपल्या देशामध्ये वाहायला लागलं आणि त्याच्या प्रभावातून, त्याच्या प्रवाहातून आणि त्या प्रभावातून आपण एक नव्या दृष्टिकोनातून काव्य लेखनाला प्रारंभ झाला आधुनिक काळामध्ये आणि त्याच्यामध्ये परंपरा आणि नवता यांचा समन्वय असलेली एक नवी काव्य परंपरा जी अ, 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आणि 20व्या शतकाच्या प्रारंभकालीन कालखंडामध्ये उदयाला आली, निर्माण झाली. त्याला आपण आधुनिक मराठी कवितेची परंपरा म्हणतो. कारण की आणि त्याचा प्रारंभ बिंदू जो आहे, तो कविवर्य केशवसूत यांच्यापासून आपण मानतो. कविवर्य केशवसूत, कृष्णाजी केशव दामले. मी काल तुम्हाला कविवर्य केशवसुतांची हस्तलिखित प्रत दाखवली होती. केशवसुतांच्या काव्याला 1885 मध्ये साधारण सुरुवात झाली, असं आपण म्हणतो. म्हणजे त्यांच्या ज्या कविता आहेत, त्यांच्या कवितांमध्ये त्यांच्या कविता ज्या प्रसिद्ध झाल्या, त्या प्रसिद्ध झालेल्या कवितांमध्ये 1885 हे त्यांच्या कवितेचं वर्ष आहे. 1885 मध्ये आणि म्हणून 1885 हे आधुनिक मराठी कवितेच्या अं, निर्माणाचं किंवा प्रारंभ बिंदू ज्याला म्हणू आपण ते वर्ष मानलं जातं. कारण की काय होतं, की जुनी परंपरा जी होती, आपल्याला ती माहिती आहे संत, पंत आणि तंत. आपण काव्य परंपरेचा 3 अंगांनी अभ्यास करतो. मराठी काव्य परंपरेचा संत साहित्याची परंपरा, संत काव्याची परंपरा, पंडिती काव्याची परंपरा आणि शाहिरी काव्याची परंपरा. या तीनही काव्य परंपरेचं ची तुलना जर आपण आधुनिक काव्याची केली, तर त्याचं वेगळेपण कशामध्ये आहे, ते आपल्या लक्षात येतं. त्याचं वेगळेपण त्याच्या स्फुटत्वामध्ये आहे. त्याचं वेगळेपण त्याच्या लघु आकारामध्ये आहे. त्याचं वेगळेपण त्याच्या काव्याच्या प्रवृत्तीमध्ये आहे. त्याचं वेगळेपण वैचारिक दृष्टिकोनामध्ये आहे. त्याचं वेगळेपण व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी यांच्याकडे बघण्याचा कवीचा जो दृष्टिकोन आहे, त्याचं वेगळेपण स्त्री-पुरुष संबंधाकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये आहे. स्त्रीकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये आहे. निसर्गाकडे बघण्याची दृष्टी. या सगळ्या दृष्टिकोनामध्ये जे मूलभूत, ज्याला आमूलाग्र परिवर्तन आपण म्हणू, म्हणजे अंतरंग आणि बाह्यांग. हां, म्हणजे केशवसुतांनी मराठी कवितेमध्ये क्रांती केली की उत्क्रांती केली याच्याविषयी बऱ्याच समीक्षकांनी आणि उहापोह मराठीमध्ये केलेला आहे. केशवसुतांच्या काव्याची समीक्षा, केशवसूत समीक्षा नावाचा ग्रंथ आहे मराठीमध्ये एक. त्या ग्रंथामध्ये केशवसुतांची जी काही समीक्षा आजपर्यंत झालेली आहे, म्हणजे साधारण 60-70 च्या दशकापर्यंत म्हणजे गेल्या 100 वर्षांमध्ये, त्या केशवसुतांच्या काव्याच्या समीक्षेवर एक स्वतंत्र ग्रंथ मराठीमध्ये निघाला होता.
त्याचं नाव होतं केशवसूत समीक्षा. आणि त्या ग्रंथामध्ये किंवा हरपले श्रेय हे जे पुस्तक आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे, ज्याचे संपादक राश्री जोग आहेत. राश्री जोगांनी सुद्धा आपल्या हरपले श्रेयच्या प्रस्तावनेमध्ये चर्चा केलेली आहे, की केशवसुतांनी काव्यामध्ये कशा प्रकारची क्रांती केली. आता क्रांती याचा अर्थ बंडखोरी किंवा क्रांती म्हणजे काही हिंसक, राजकीय असं परिवर्तन असा अर्थ नाही घ्यायचा आपल्याला. क्रांती म्हणजे बदल, क्रांती म्हणजे परिवर्तन आणि बदल कसा आमूलाग्र परिवर्तन, आमूलाग्र बदल. म्हणजे त्याला म्हणतायत बाह्यंग आणि अंतरंग. म्हणजे काव्याचं जे अंतरंग आहे तेही बदललं. कारण की आपल्या जुन्या काव्याचं अंतरंग काय आहे? आपल्याला साधारण दिसतं, की संत काव्य हे भक्तिप्रधान आहे. पूर्ण भक्ती आणि भक्तिभाव त्या काव्यामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्या काव्यामध्ये आहे. म्हणजे ते पूर्णपणे भक्तिप्रधान आहे, आध्यात्मिक आहे, धार्मिक आहे. धार्मिक त्याचे अंग त्याच्यामध्ये जुळलेले धागे आहेत. दुसरं पंडिती काव्य आहे. तर पंडिती काव्य हे कलाकुसरीला महत्त्व देणारं आहे. भावनांच्या उत्स्फूर्ततेपेक्षा की लोकांचं मनोरंजन करणं हा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि आपलं पांडित्य प्रदर्शन करणं हा त्याचा मागचा उद्देश आहे. त्याच्यामुळे तेही काव्य वेगळं आहे आधुनिक काव्याच्या तुलनेमध्ये. त्याच्यामध्ये रामायण, महाभारत आणि पौराणिक याच्यावरची आख्यानं त्याच्यामध्ये आहे, कथा सांगितलेल्या आहे. तर ही कथा काव्य काय कथात्मकता जी आहे त्याच्यामध्ये, याच्यापासूनही आधुनिक कविता वेगळी पडते. आणि तिसरं शाहिरी काव्य. शाहिरी काव्याचे थोडे-थोडे धागे आपल्याला आधुनिक भावकवितेशी जोडता येतात. पण ती पण कविता जी आहे शृंगारी कविता आहे संपूर्णपणे आणि त्या काव्याचे धागे आधुनिक कवितेशी कारण की आधुनिक काळामध्ये महादेवांसारखे लेखक, शांताबाईंसारखे कवी हे सगळे लोक आपल्याला उत्तम-उत्तम लावण्यांचं आणि लावण्यांच्या प्रभावातून म्हणजे ना. देशपांडेंची कविता असो, ना.धो. मानोरांची कविता असो, शांताबाईंची कविता असो, पाडगावकरांची असो, सुरेश भटांची असो, यांच्यावर या लावणी वाङ्मयाचा प्रभाव आपल्याला पाहता येतो. आणि त्याच्यामधला जो वीररसप्रधान जो भाग आहे, म्हणजे शृंगार रसप्रधान आणि वीर रसप्रधान असं शाहिरी वाङ्मयाचे 2 आपल्याला प्रवाह दिसतात. तर ह्याच्याशी आपलं नातं जे आहे थोडंफार नातं आहे. पण याच्याशीही नातं आपल्याला या कवितेचं तुटलेलं दिसतं. अशा प्रकारे आधुनिक काव्यामध्ये, आधुनिक काळामध्ये आणि जी एक नव्या प्रकारची आशय आणि अभिव्यक्तीच्या क्षेत्रामध्ये क्रांती करणारी एक नवा दृष्टिकोन, एक नवा आशय आणि नवा आविष्कार या सगळ्या अंगानी वेगळी असलेली, नवी असलेली, सामाजिक पद्धतीने सुद्धा वेगळी असलेली, सामाजिक समकालीन जीवनामध्ये जे विविध प्रश्न समस्या आहेत, त्या प्रश्न समस्यांचा वेध घेणारी, त्या प्रश्न समस्यांवर भाष्य करणारी, त्या प्रश्न समस्यांचं चित्रण करणारी आणि अशी कविता जी निर्माण झाली आणि दुसरं त्या त्या कवितेला जी प्रेरणा आहे, ती इंग्रजी कवितेची प्रेरणा आहे. इंग्रजीतले जे सगळे वर्ड्सवर्थ म्हणजे रोमॅन्टिक कवी होते, ज्याला स्वच्छंदतावादी मराठीमध्ये आपण म्हणतो. ती जी स्वच्छंदतावादी झालीची रोमॅन्टिक संप्रदायाची कविता. रोमॅन्टिक याचा अर्थ स्वच्छंदतावाद म्हणजे रोमॅन्टिक हा एक संप्रदाय आहे काव्याच्या क्षेत्रातला, साहित्याच्या क्षेत्रातला. जसा रिअलिझम हा एक संप्रदाय आहे, वास्तववाद किंवा क्लासिसिझम, अभिजातवाद हा एक संप्रदाय आहे. तसा रोमॅन्टिसिझम हा एक संप्रदाय आहे काव्याच्या क्षेत्रातला. त्याच्यामुळे रोमॅन्टिक याचा अर्थ प्रेमाची गाणी असा अर्थ होत नाही, लक्षात घ्या. रोमॅन्टिक याचा अर्थ स्वच्छंदतावादी, मुक्त आणि आधुनिक पद्धतीने विचार करणारं जे काव्य असतं ज्याला हिंदीमध्ये छायावादी काव्य असं म्हणतात. छायावादी कविता. त्यांनी छायावाद असा शब्द वापरला. हं. आपल्याकडे स्वच्छंदतावाद किंवा काही लोकांनी सौंदर्यवाद असाही शब्द वापरला. तो स्वच्छंदतावाद असं जे काव्य आहे, त्या काव्याच्या परंपरेचा प्रभाव विशेषतः आपल्या केशवसूत, भा. रा. तांबे आणि त्या काळातले जे महत्त्वाचे बालकवी या कवींवर आपल्याला पडलेला दिसतो आणि त्याच्यातून एक जे नवं काव्य उदयाला आलं आधुनिक काळामध्ये आणि तिथून मराठी कवितेचा प्रारंभ बिंदू मानला जातो. आता त्याचं वेगळेपण काय आहे? तर त्याचं वेगळेपणासाठी काही मुद्दे आपण बघितले पाहिजे. तर बघा पहिला मुद्दा आहे, की प्रदीर्घ कवितेऐवजी स्फुट काव्य रचना. स्थूल आणि वस्तुनिष्ठ काव्यदृष्टीऐवजी सूक्ष्म, अंतर्लक्षी आणि भावनिक काव्यदृष्टी म्हणजे दृष्टीमध्ये फरक झालाय. काव्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, त्याच्यामध्ये फरक झालाय. अक्षरगण वृत्ताऐवजी मात्रावृत्ती आणि जातिवृत्तांचा वापर, अक्षरछंदांचा वापर. लौकिक आणि वैयक्तिक जीवनातील काव्य विषय झाले आहे. म्हणजे काय होतं तेव्हाच्या आधीच्या काव्यामध्ये बहुतांशी विषय जे होते अलौकिक म्हणजे अ, भक्तिप्रधान किंवा अ, प्राचीन पौराणिक अशा प्रकारचे विषय होते
आता काय झालं, लौकिक आणि वैयक्तिक जीवनातील विषय काव्यविषय झाले. याच्यामध्ये सामाजिक जाणीवा यायला लागल्या, सुधारकी अशा प्रकारच्या, ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, स्त्री स्वातंत्र्य, अस्पृश्योद्धार, विषमतेच्या विरुद्ध जाणीव, प्रेमाविषयक नवीन कल्पना यायला लागल्या. म्हणजे जसं केशवसुतांनी पहिल्यांदा अ, आपल्या पत्नीवर जेव्हा कविता लिहिली, हं, रांगोळी घालताना पाहून, तर त्या काळातल्या समीक्षकांनी केशवसुतांवर टीका केली होती. म्हणजे मला आठवतं, की माडखोलकरांनी सुद्धा त्यांना काहीतरी अशा प्रकारची टीका त्यांच्या याच्यावर केलेली आहे. म्हणजे काय हे काय होतं असं, की आपली जी प्राचीन परंपरा आहे त्याच्यापेक्षा वेगळं कोणी काही केलं, तर तो टीकेचा विषय ठरतो. जसं मी आगरकरांच्या संदर्भात आपल्याला म्हणता येतं, की आगरकरांनी जेव्हा आपल्या रूढी परंपरांवर हिंदू धर्मातल्या टीका-टिप्पणी केली, तेव्हा त्यांची त्यांची प्रेत यात्रा काढली. त्यावेळी पुण्यातल्या ज्या कर्मठ लोकांनी. तर तेव्हा विरोध होतो. तसं केशवसुतांना सुद्धा विरोध झाला. पण केशवसुतांनी विरोधाला कधीही जुमानले नाही केशवसुत. आपल्याला माहिती आहे. त्यांनी "कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे" असं ते म्हणतात. ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा. तेच तेच पतित की. यांना पतित म्हणायचे ना ते. तेच पतित, ते पतित आहेत. जे आखडिती प्रदेश साकल्याचा, नव्या दमाचा, नव्या युगाचा शूर शिपाई आहे. कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. असं केशवसूत म्हणतात. आणि केशवसूतांनी प्रचंड आत्मविश्वास होता. आम्ही कोण म्हणून काय पुससी, आम्ही असू लाडके. लोकं विचारत ना, तू कोण लागला रे कवी आहे, कविता करतो. हां, असं म्हणून त्यांना हिणवत असतील त्या काळामध्ये लोकं. म्हणून त्यांनी काव्य लिहिलं. आम्ही कोण म्हणून काय पुससी, आम्ही असू लाडके देवाचे, दिधले असे जगत हे आम्हास खेळावया. पृथ्वी या प्रतिभाबले विचारतो, चोहीकडे लिहिलया. धिक्कारातून आरपार आमुची दृष्टी पहाया शके, सारेही बळीवार होतील पहा, आम्हा पुढे ते तिके. पाणी स्पर्शचा आमुता शकतसे वस्तुप्रती द्यावया. असं ते म्हणतात. तर हा जो आत्मविश्वास आहे आणि ही जी त्या काळातली सामाजिक जाणीव आहे, "एक तुतारी द्या मज आणून अफुंकीन जी मी स्वप्राणाने, भेदून टाकीन सगळी गगने दीर्घ तिच्या त्या किंकाळीने." अशी सामाजिक समस्येची जाणीव त्यांच्या काव्यामध्ये येते. निसर्गाविषयीचा सृष्टी म्हणजे निसर्ग पूजनाची संकल्पना आहे. सृष्टीविषयी सौंदर्य कल्पना आहे. म्हणजे सृष्टीचं वर्णन करणं आणि सौंदर्याच्या अंगाने, सौंदर्य दृष्टीच्या अंगाने सृष्टीचं वर्णन करतो. या नव्या-नव्या कल्पना आपल्याला दिसतात. आणि काय झालं, की काव्य हे साधन नसून ते साध्य आहे, अशा प्रकारची नवी भूमिका दिसते. म्हणजे संतांच्या काव्यात काय दिसतं? काव्य हे साधन आहे. कशाचं? ईश्वर भक्तीचं. लक्षात घ्या. काव्य हे साधन आहे. पंडिताच्या काव्यामध्ये काव्य हे साधन आहे. कलाकुसर आणि हे सगळं दाखवायचं पांडित्य करण्याचं. तरी सुद्धा संतांची कविता आपल्याला भावकविता दिसते. जरी अ, त्यांची कविता साधन म्हणून निर्माण झालेली नसली. सॉरी, साधन म्हणून निर्माण झाले. साधन म्हणजे कशाचं? भक्तीच्या प्रगटीकरणाचं. तरी सुद्धा त्यांच्या काव्यामध्ये जो आत्यंतिक भक्तिभाव प्रगटलेला आहे, त्याच्यामुळे त्याचं नातं भावकवितेशी आपल्याला आधुनिक भावकवितेशी जोडता येऊ शकतं. तर आधुनिक काव्यामध्ये हा नवा विचार आपल्याला आलेला दिसतो, की काव्य हे साधन नसून साध्य आहे, ही भूमिका आहे. आणि आपल्या आत्माविष्काराचं साधन आहे, हे पण महत्वाचं आहे. की काव्य कशासाठी? तर आत्माविष्कार करायसाठी. पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फीलिंग्ज. ही नवी नवी हा नवा विचार आहे, नवी भावना आहे. त्याचा प्राचीन परंपरेशी नातं आपल्याला जोडता येईल आणि मी बरेचदा तुम्हाला ते जोडूनही दाखवलंय. स्त्रीविषयक नवा दृष्टिकोन आला या काव्यामध्ये. स्त्रीची पायीची दासी जी होतं, हां, त्याविषयीचा नवा दृष्टिकोन, स्त्री-पुरुष समानतेचा विचार आला. हां, आता कवीच्या भक्ती भावनेमध्ये अ, ईश्वराशिवाय स्वधर्म, स्वभाषा, स्वदेश यांची भागीदारी व्हायला लागलं बघा. ईश्वर विषयक श्रद्धा हा जो एक स्थायी भाव होता प्राचीन कवितेचा, इथे काय त्याचं केंद्र बदललं. जसं कुसुमाग्रजांची कविता आहे, तांब्यांची कविता आहे. अ, आणि केशवसुतांनी पण काही कविता लिहिल्या ईश्वर भक्ती विषय सॉरी देशभक्ती विषयक कविता लिहिल्या. तर देशभक्ती हा काव्याचा विषय आधी झालेला दिसतो का आपल्याला? नाही. शाहिरांच्या काव्यामध्ये काही प्रमाणात दिसतं. पण ते आपल्याला त्या पद्धतीचं देशभक्तीपर काव्य आपल्याला त्याच्यामध्ये दिसत नाही. लक्षात घ्या. गौरव आपल्या प्राचीन परंपरांचा आणि त्या
विभूती पूजा असं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. तर ही जी नवी जाणीव किंवा नवा विचार काव्याच्या क्षेत्रामध्ये आला, हे आधुनिक काळाचं वेगळेपण आहे असं दिसतं. आणि अशा सगळ्या प्रकारच्या विशेषणांनी जी कविता युक्त आहे, त्या सगळ्या नवेपणाचं, त्या सगळ्या आधुनिक जाणीवांचं, आधुनिक विचारांचं प्रतिबिंब पहिल्यांदा जर कोणत्या कवीच्या काव्यामध्ये आधुनिक काळामध्ये पडलं असेल आणि ज्याच्या काव्यातून ते प्रभावीपणे प्रकट झालं असेल, तो कवी म्हणजे केशवसूत. कवी कुलगुरू केशवसूत असं म्हणतात. जसं कवी कुलगुरू कालिदासाला म्हणतात संस्कृतमध्ये, तसं आपल्या मराठीमध्ये आपण कवी कुलगुरू केशवसूतांना म्हणतो आणि म्हणून त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक अशी उपाधी दिली गेली. केशवसुतांना काय म्हटलं, की आधुनिक मराठी काव्याचे जनक असं म्हटलं गेलं. केशवसुतांचा पहिला काव्यसंग्रह कादंबरीकार फना आपटे, हरिनारायण आपटे, प्रसिद्ध कादंबरीकार, पहिले मराठीतले महत्वाचे मोठे कादंबरीकार फना आपटे. पण लक्षात कोण घेतो नावाची त्यांची कादंबरी त्या काळातल्या स्त्रियांच्या दुःस्थितीवर, वाईट स्थितीवर आधारलेली आहे. पण लक्षात कोण घेतो. अतिशय सुंदर कादंबरी आहे. मध्ये त्याच्यावर एक व्हिडिओ तयार झाला. त्याच्यामध्ये मी त्याच्यावर थोडंसं भाष्य पण केलं होतं. तर पण लक्षात कोण घेतो जे कर्ते आहेत फना आपटे. त्यांनी पहिल्यांदा 1917 मध्ये केशवसुतांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध केलेला दिसतो आपल्याला. अ, राशीजोग ज्यांचा आपण आता अभ्यास करणार आहोत, आपल्या हरपले श्रेय नावाचं त्यांचं संपादन जे आहे, त्या राशीजोगांनी 1885 ते 1920 या कालखंडामध्ये कवींच्या 2 पिढ्यांची कल्पना केली. आणि त्या 2 पिढ्यांच्या काव्याला त्यांनी काय म्हटलं, की याला क्रांतिकाल म्हटलं. म्हणजे आधुनिक मराठी कवितेमध्ये क्रांती करणारा कालखंड, ज्याच्यामध्ये एक नव्या प्रकारची सुरुवात झाली. ज्याच्यामध्ये केशवसुतांसोबत त्यांनी कोणाची नावं घेतली? पहिली पिढी म्हणजे 1885 ते 1920 हा पहिला टप्पा आहे आधुनिक मराठी कवितेचा. लक्षात घ्या. 1885 ते 1920 या टप्प्यामध्ये आपल्याला केशवसुतांची तर सुरुवात केली आपल्याला माहिती आहे. त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक आपण म्हटलं. आणि पण त्यांच्यासोबत केशवसुतांसोबत नारायण वामन टिळक, माधवानुज, दत्त, कवी दत्त, दत्तात्रय कोंडो घाटे, विनायक हं, विनायक दिनकर पेंढारकर ह्यांची पिढी, यांची पहिली पिढी आणि दुसरी पिढी गोविंदाग्रज, रेंदाळकर, बी आणि बालकवी यांची दुसरी पिढी. अशा प्रकारच्या 2 पिढींची कविता 1885 ते 1920 या कालखंडामध्ये आपल्याला दिसते. त्यातल्या त्यात पहिल्या पिढीची कविता तेवढी काही प्रभावी ठरत नाही. म्हणजे थोडी निष्प्रभ वाटते त्या तुलनेमध्ये. उलट दुसऱ्या पिढीची जी कविता म्हणजे गोविंदाग्रज, बालकवी आणि बी यांची कविता तुलनेने अधिक ताजी आणि टवटवीत आणि प्रभावी वाटते असं दिसतं आपल्याला. आणि एक निसर्ग कवी म्हणून एक नवा आविष्कार आपल्याला बालकवींच्या काव्यात दिसतो. एक प्रेम कवी म्हणून एक नवा आविष्कार आपल्याला गोविंदाग्रजांच्या काव्यात दिसतो म्हणजे राम गणेश गडकरी यांच्या काव्यात दिसतो. आणि एक विचार काव्याचा एक वेगळा आविष्कार आपल्याला बी कवींच्या म्हणजे नारायण मुरलीधर गुप्ते यांच्या काव्यात दिसतो. बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. अशा 3 कवींच्या काव्यामध्ये आणि हे काव्य दिसतं आपल्याला. म्हणजे बी कवींचं काव्य सुद्धा अतिशय अजरामर झालं. आपल्याला बालकवींच्या अनेक कविता माहिती आहे. मी तुम्हाला उदाहरणं देत नाही. फक्त हा इतिहास आपल्याला बघायचा आहे, की कशी आहे. तर हा पहिला टप्पा आहे मराठी काव्याचा आणि पहिल्या टप्प्यामध्ये केशवसूत, नारायण वामन टिळक, रेंदाळकर, गोविंदाग्रज, बालकवी 1885 ते 1920 आणि कवी बी यांची कविता आपल्याला प्रभावीपणे आलेली दिसते. आपल्याला कवी बींची माझी कन्या नावाची कविता माहिती आहे. गायी पाण्यावर काय म्हणून आल्या किंवा त्यांची या बड्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला ही त्यांची प्रसिद्ध कविता आहे. डंका नावाची कविता आहे, डंका. किंवा त्यांची चाफा नावाची कविता आहे. चाफा बोलेना, चाफा फुलेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. ही कविता आहे. तर हे बी कवी आणि अशा कवींच्या कालखंडामध्ये आपल्याला दिसतं, की आता या कालखंडामध्ये यांच्याशिवाय 1885 ते 1920 या कालखंडामध्ये काही अजून कवी आपल्याला दिसतात, की ज्यांनी या राष्ट्रीय विचारांच्या काव्याचा परीघ वाढवला. विशेषतः राष्ट्रीय विचारांच्या काव्यामध्ये, देशभक्तीपर काव्यामध्ये ज्यांनी मोठं योगदान केलं, अशा प्रकारची एक मोठी कवींची पिढी आपल्याला त्याच कालखंडामध्ये दिसते
आणि त्याचं नेतृत्व आपल्याला करताना दिसतात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. यांची कविता दिसते. गोविंद नावाचे कवी आहेत, गोविंद आबा दरेकर. विनायकांची कविता आपल्याला प्रभावित झालेली दिसते. दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी, दुआ तिवारी यांची कविता दिसते. अज्ञातवासी, नंतर माधव, आनंदराव टेकाडे, ना.के. बेहेरे, सेनापती बापट इत्यादी कवी आपल्याला याच कालखंडामध्ये दिसतात. म्हणजे 1885 ते 1920 राष्ट्रीय कवितेचा प्रवाह सुद्धा याच कालखंडामध्ये निर्माण झालेला आहे. केशवसुतांच्या काव्यामध्ये किंवा इतर कवींच्या काव्यामध्ये काही राष्ट्रीय जाणिवेचे आपल्याला दिसतात, काही प्रतिबिंब पडलेले. पण खऱ्या अर्थाने देशभक्तीपर जाणिवेचं भावकाव्यामध्ये जे रूप साकार झालं ते आपल्याला सावरकरांच्या, गोविंदांच्या, आनंदराव टेकाळ्यांच्या, ना.के. बेहेऱ्यांच्या काव्यामध्ये प्रभावीपणे प्रगटलेलं. दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी, मराठ्यांची संग्राम गीते नावाचं काव्य लिहिलं त्यांनी ते दुर्गाप्रसाद तिवारी. तर असं एक मोठा कालखंड. आता याच्यामध्ये एक कवी सुटतो, तो म्हणजे भा. तांबे. भास्कर रामचंद्र तांबे त्यांच्या कवितेचा पण अभ्यास आपल्याला करायचा. माझा अत्यंत आवडता कवी आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. रामकृष्णही आले गेले, त्याविना जग का ओसची पडली. असं ते आपल्या कविते म्हणतात. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहीन कार्य काय. जन पळभर म्हणतील हाय हाय. त्यांची अनेक गाणी आपल्या नंतरच्या गायकांनी त्यांची अनेक कविता गायलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते अतिशय लोकप्रिय असे भावगीतकार म्हणूनही मराठीमध्ये प्रसिद्ध आहे. भास्कर रामचंद्र तांबे. भा. तांबे यांची समग्र कविता आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. तर त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर भा. तांबे हे 2 कालखंडांना जोडणारे अशा प्रकारचं एक अतिशय महत्वाचं नाव आहे. आणि भा. तांबे हे जे होते त्यांची कविता ही प्रेम कविता आणि निसर्ग कविता आणि आध्यात्मिक कविता या कवितेतली कविता आहे. आणि त्यांना गीत संप्रदायाचे जनक असं सुद्धा म्हणतात. जी पुढे आपल्या मराठीमध्ये भावगीतांची परंपरा निर्माण झाली, त्या भावगीत परंपरेमध्ये आपल्याला पुढे बाबा बोरकर दिसतात, मंगेश पाडगावकर दिसतात, सुरेश भट दिसतात, शांता शेळके दिसतात, नाजू महानोर दिसतात, नागा देशपांडे दिसतात. ही जी कवींची परंपरा निर्माण झाली त्याचा जो प्रारंभ बिंदू आहे तो आपल्याला भा. तांब्यांच्या कवितेमध्ये दिसतो. अनेक सुंदर सुंदर अशा प्रकारच्या प्रेम कविता त्यांनी लिहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. काढू कशी कशी दामी येत उभे राहू नका. म्हणजे स्त्री आणि पुरुषातलं आणि विशेषतः वैवाहिक स्त्री पुरुषातल्या प्रेमाची अनेक सुंदर गाणी याला अशा प्रकारचं प्रेमकाव्याचं जे एक रूप असतं, त्या प्रेमकाव्याच्या रूपाची एक आविष्कार भा. तांब्यांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसतो. तशा अनेक प्रकारच्या आध्यात्मिक कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्याचा आपण विस्ताराने विचार जेव्हा आपण भा. तांब्यांचा विचार करू तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येईल. दुसरा जो कालखंड आहे म्हणजे 1885 ते 1920 हा मराठी कवितेचा एक कालखंड आहे. दुसरा कालखंड जर आपण धरला तो 1920 ते 1935. म्हणजे तसा दुसरा कालखंड 1920 ते 1950 असा आपल्याला धरता येतो. नवकाव्यपूर्व कालखंड आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे आधुनिक काव्याचा कालखंड, आधुनिक काव्यातला पहिला कालखंड म्हणजे 1885 ते 1920 त्याच्यामध्ये तांब्यांपर्यंत, केशवसुतान तांब्यांपर्यंत आणि सावरकर वगैरे सगळे कवी त्याच्यामध्ये येतात. हा अतिशय समृद्ध करणारा कालखंड आहे. दुसरा जो कालखंड आहे 1920 ते 1935 हा कालखंड रविकिरण मंडळाचा कालखंड मानला जातो. रविकिरण मंडळाचा कालखंड. ज्याच्यामध्ये रविकिरणामध्ये जे कवी होते की नाही त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे कवी म्हणजे माधव ज्युलियन, माधव त्र्यंबक पटवर्धन, माधव ज्युलियन होते, गिरीश होते, यशवंत होते. हे रविकिरण मंडळातले घाटे होते त्याच्यामध्ये. विविध घाटे आणि रानडे पती-पत्नी त्या रविकिरण मंडळामध्ये होते. असा हा रविकिरण मंडळाचा कालखंड आहे. तो आहे 1920 ते 1935. आता याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की कविता फार पुढे गेलेली दिसत नाही. कविता फार पुढे गेलेली दिसत नाही. मराठी कविता केशवसुतांच्या पुढे गेलेली दिसत नाही. तर केशवसुतांच्या काव्याचीच थोडी आवर्तनं आपल्याला या रविकिरण मंडळाच्या ह्याच्यामध्ये दिसतात. आणि ज्या केशवसुतांच्या काव्यातल्या आणि त्यांच्या समकालीन कवींच्या काव्यातल्या जाणिवा होत्या
त्याच जाणीवा पुन्हा पुन्हाच हे करण्याचं आणि प्रगट करण्याचं आणि कौटुंबिक जास्ती पातळीवर असं प्रकट करण्याचं आपल्याला या कवींमध्ये दिसतं. याच्यामध्ये कोणीही असं विशेष माधव ज्युलियन सोडले, तर रवी आणि बाकीची किरणं असं म्हटलं गेलं होतं गमतीने, की एकच रवी आहे बा याच्यामध्ये या सगळ्या मंडळामध्ये. म्हणजे एक रविकिरण मंडळ नावाची स्थापना केली होती. त्यांनी टी पार्टी ज्याला म्हणतात तशी टी पार्टीची स्थापना केली होती आणि त्याचं नाव पुढे मग रविकिरण मंडळ झालं. तर या रविकिरण मंडळातल्या कवींची ही कविता होती आणि या कवींच्या कवितेवर पुढे अनेक लोकांनी टीका पण केली. विशेषतः अ, केशव कुमार म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे जे होते ना, त्या केशव कुमारांनी अ, या पूर्वीच्या कवितांवर जी टीका केली, त्याला झेंडूची फुले नाव दिलं त्यांनी. आणि झेंडूच्या फुलांमध्ये त्यांनी अनेक कवींचं विडंबन केलं. विडंबन काव्य सादर केलं. तर त्या विडंबनामध्ये त्यांनी खास करून जो टीकेचा विषय केला, तो टीकेचा विषय तो होता, तो म्हणजे रविकिरण मंडळाच्या काळातल्या कवींच्या कवितेवर त्यांनी टीका केली होती. म्हणजे त्यातली जी प्रेमाची गाणी किंवा हा जो एक टिपिकल पद्धतीने आपल्या काव्याचा एक परीघ त्यांनी तयार केला होता रविकिरण मंडळाने, त्याच्यावर टीका करणारी कविता पुढे लिहिण्यात आली. मग आपल्याला असं दिसतं, की नंतरचा जो कालखंड आहे, तो म्हणजे हा नवकाव्य पूर्व कालखंड. म्हणजे कोणता? ज्याच्यामध्ये कुसुमाग्रज आणि महत्त्वाचे कवी आपल्याला दिसतात. 1935 ते 1950 हा जो कालखंड आहे, या कालखंडातली कविता मग आपल्या समोर येते. 1935 ते 1950 या कालखंडामध्ये एक महत्त्वाचे कवयित्रीचं नाव आपल्याला घ्यावं लागतं, त्या म्हणजे बहिणाबाई चौधरी. खरं म्हणजे बहिणाबाईंनी अ, 1900 म्हणजे 20व्या शतकाच्या प्रारंभी त्यांनी काव्यलेखनाला सुरुवात केली, पण त्यांचा काव्यसंग्रह मात्र 1952 मध्ये पुढे प्रकाशित झाला. पण त्यांचा जो काव्यलेखनाचा कालखंड आहे, तो आपल्याला आधीचा कालखंड दिसतो. म्हणून बहिणाबाईंची कविता म्हणजे लोकवाङ्मयाचंच एक आधुनिक रूप म्हणजे बहिणाबाईंची कविता आहे असं आपल्याला दिसतं किंवा लोकवाङ्मयाचं आधुनिकही नाही नव्हे, तर लोकवाङ्मयाचं एक लोकवाङ्मयासारखंच आणि रूप असं आपल्याला बहिणाबाईंची कविता म्हणजे लोकवाङ्मयाचंच आधुनिक काळात निर्माण झालेलं रूप आहे, असं आपल्याला लक्षात येतं. 30 ते 35च्या दरम्यान एक नवी पिढी उदयाला आलेली दिसते आणि त्या नव्या पिढीतले जे महत्त्वाचे कवी आहेत, त्याच्यामध्ये बघा कोणाकोणाचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. 1930 ते 40च्या दरम्यान एकदम नवी पिढी उदयाला आली. पुढे नवकाव्य जन्माला येणार होतं 1945 नंतर. हं. त्या नवकाव्यापूर्वीचा हा कालखंड आहे. ज्याच्यामध्ये बाभा बोरकरांचा पहिला काव्यसंग्रह प्रतिभा 1930 मध्ये प्रकाशित झाला. वाराकांत यांचा पहाटवारा 1937 मध्ये प्रकाशित झाला. पु. शी. रेगे यांचा साधना आणि इतर कविता नावाचा काव्यसंग्रह 1931 मध्ये प्रकाशित झाला. अनिलांचा फुलवात नावाचा काव्यसंग्रह 1932 मध्ये प्रकाशित झाला. कुसुमाग्रजांचा जीवनलहरी 1933 मध्ये प्रकाशित झाला. अनंत काणेकरांचा चांदरात 1933 मध्ये प्रकाशित झाला. ग. ठोकळ ज्यांना आपण जानपद कवितेचे जनक मानतो किंवा जानपद कविता किंवा ग्रामीण कविता ज्याला म्हणू आपण. त्या ग्रामीण कवितेची सुरुवातीची पदचिन्ह आपल्याला ज्यांच्या काव्यामध्ये दिसतात, तो ग. ठोकळांचा मीठ भाकर नावाचा संग्रह, मीठ भाकर 1938 मध्ये प्रकाशित झाला. रा. काळेले ज्यांचं तांबे एक अध्ययन नावाचं पुस्तक आहे ते आपण बघणार आहोत. तांब्यांवर त्यांनी लिहिलं. रा. काळेले नावाचे कवी त्यांचा वाघ वसंत नावाचा संग्रह 1934 मध्ये प्रकाशित झाला. बाळ सीताराम मर्ढेकर यांची पुढे आपण नवकाव्याचे जनक म्हणून आपण त्यांची थोरवी गाणार आहोत किंवा गातो आपण. त्यांचा काही कविता नावाचा संग्रह 1947 मध्ये प्रकाशित झाला. पण त्यांच्या काव्याची सुरुवात मात्र जी आहे, ती आपल्याला शिशिरागम नावाच्या संग्रहामध्ये 1939 मध्ये दिसते. 30 ते 40 या कालखंडामध्ये हे सगळे नव्या कवींचे नवे काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले दिसतात. एक नवे वारे मराठी काव्यामध्ये वाहू लागलेले आहेत असं आपल्याला दिसतं. इंदिरा संत यांचा सहवास नावाचा पहिला काव्यसंग्रह 1940 मध्ये प्रकाशित झाला. वाना देशपांडे यांचा आराधना नावाचा काव्यसंग्रह 1938 मध्ये प्रकाशित झाला. हे सगळे कवी आहेत. म्हणजे 1945 नंतर नवकवितेचं नवं वळण. 60 नंतरचा नवकवितेचा दुसरा टप्पा आणि दलित कवितेचा पुढचा मग
एक प्रवाह निर्माण होणं. या सर्व प्रभावामध्ये कुसुमाग्रज, ना. देशपांडे, इंदिरा संत, अनिल, मुक्तिबोध, वाराकांत, निकुंभ, वाना देशपांडे ही सगळी कविता त्या कालखंडामध्ये पुढे-पुढे निर्माण होऊन गेली, बदलून गेली. याचा याचा प्रारंभ बिंदू याचा प्रारंभ बिंदू या कालखंडाला विशिष्ट असं नाव देता येत नाही आपल्याला. म्हणून नवकाव्यपूर्व कालखंड असं म्हणतात. कारण की याच्यामधल्या काही कवींमध्ये नवकाव्याची बीज दिसतात. जसं पु. शी. रेगे आहेत. जसं बाळसीताराम मर्ढेकर आहेत, अनिल आहेत. या तिघांच्या काव्यामध्ये आपल्याला पुढे येणाऱ्या नवकाव्य प्रवाहाची बीजपेरणी, बीजारोपण झालेलं आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतं. तर हा जो नवकाव्यपूर्व कालखंड आहे, या कालखंडामध्ये अनेक कवी लिहितात. या सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा कवी जर कोणता असेल, आपण जर त्याचं हे नवकाव्यापूर्वीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेला, तर तो म्हणजे कविवर्य कुसुमाग्रज. म्हणजे पुढे जी राजमान्यता कुसुमाग्रजांना प्राप्त झाली, लोकमान्यता प्राप्त झाली. ज्ञानपीठ पुरस्कारांनी कुसुमाग्रजांचा गौरव केला गेला आणि मराठी संस्कृतीचे प्रतिनिधी कवी म्हणून कविवर्य कुसुमाग्रज मान्यता यांना मान्यता प्राप्त झाली. लोकमान्यता, रसिक मान्यता, राजमान्यता, सर्वस्तरीय लोकप्रियता मराठीमध्ये ज्या कवितेला प्राप्त झालेली आहे, ते म्हणजे कविवर्य कुसुमाग्रज. 1930 ते 1990 असा 60 वर्षांचा म्हणजे 6 दशकांचा काव्य प्रवास आहे. तो काव्य प्रवास याच कालखंडामध्ये म्हणजे 35 ते 50 या कालखंडामध्ये प्रारंभ झालेला दिसतो. आणि त्यांची कविता 2 धारांनी वाहताना दिसते आपल्याला. ते म्हणजे सामाजिक जाणिवेच्या धारेने आणि राष्ट्रीय जाणिवेच्या कवितेच्या धारेने. आणि विशेषतः स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये नंतर त्यांचा जो दुसरा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला 1942 मध्ये विशाखा नावाचा. वि. स. खांडेकरांनी त्या काव्यसंग्रहाचं संपादन केलं होतं. आणि विशाखा अ, या नावाप्रमाणेच त्यांच्या काव्यामध्ये जी अग्नीची फुलं आणि जो एक धगधगता विचार स्वातंत्र्याच्या आकांक्षेचा आपल्याला दिसतो, तो त्यांच्या क्रांतीचा जय-जयकार आणि अनेक कवितांमध्ये दिसतो. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार अन वज्रांची छातीवरती घ्या झेलून प्रहार. कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे होऊ शकतात. म्हणजे सावरकरांचं नाव आपण एका बाजूला घेऊ शकतो स्वातंत्र्य निष्ठ काव्यामध्ये आणि देशभक्तीपर काव्याच्या या प्रवाहामध्ये. तर दुसरं नाव सावरकरांनंतर जर कोणतं येतं तर ते कुसुमाग्रजांचं येतं. आणि ही कविता जी आहे, त्यांची कविता क्रांतीचा जय जयकार त्यांची कविता आहे, जलियांवाला बाग आहे, पावनखिंडीत 7 कविता आहेत, त्यांच्या हिमलाट आहे, त्यांच्या अनेक कविता आहेत. आगगाडी आणि जमीन आहे, अहिनपूल आहे. या अनेक कवितांमध्ये टिळकांच्या पुतळ्याजवळ आहे. या अनेक कवितांमध्ये आपल्याला ही स्वातंत्र्याकांक्षेचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. क्रांतीचा जय जयकार ही त्यातली महत्त्वाची कविता आहे. आणि त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, लोहदंड तव पायांमधले खळाखळा तुटणार आई, खळाखळा तुटणार गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. अन वज्रांची छातीवरती घ्या झेलून प्राण. कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषत काल. स्तरणावरती आज आमुची पेटताच प्रेते, उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते. आणि मग लोहदंड तव पायांमधले खळाखळा तुटणार आई, खळाखळा तुटणार गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा. अशा प्रकारची जाणीव आपल्या काव्यातून व्यक्त करणाऱ्या कुसुमाग्रजांची कविता या कालखंडामध्ये निर्माण झाली आणि नंतरच्या कालखंडामध्ये ती निर्माणच होत गेली. पण इथे त्यांचा आपण उल्लेख केलाय. 35 ते 50 या टप्प्यावर निर्माण झालेली ही कविता असल्यामुळे आणि त्या कालखंडामध्ये त्यांची अत्यंत प्रभावी अशा प्रकारची कविता त्या कालखंडामध्ये निर्माण झाल्यामुळे नंतर 1960च्या सुमारास त्यांचा रसयात्रा नावाचा 64 मध्ये रसयात्रा नावाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. ज्याच्यामध्ये 30 ते 60 या कालखंडातली सगळी प्रातिनिधिक कविता आपल्याला रसयात्रा नावाच्या संग्रहामध्ये दिसते. त्याच्यानंतरच्या कालखंडातली प्रातिनिधिक कविता आपल्याला प्रवासी पक्षी नावाच्या त्यांच्या संग्रहामध्ये दिसते. आणि नंतर त्यांचे अनेक संग्रह मारवा आणि महावृक्ष अगदी 90च्या दशकामध्येही प्रकाशित झालेले दिसतात. त्यांच्या मृत्यूपर्यंत हा जो त्यांचा काव्यप्रवास कुसुमाग्रजांचा चाललेला आहे. म्हणूनच म्हणतात, की ज्याप्रमाणे रवींद्रनाथ टागोर हे बंगाली संस्कृतीचे प्रतिनिधी कवी आहेत, त्याप्रमाणे कुसुमाग्रज हे मराठी संस्कृतीचे प्रतिनिधी कवी आहेत. कारण कुसुमाग्रजांनी म्हटलेलं होतं, की "हजार हृदय गहिवरती तर मन माझेही गहिवरते. हजार हृदय गहिवरती तर मन माझेही गहिवरते. असे हजारा संगे आहे जडलेले माझे ना." असा मराठी संस्कृतीशी, मराठी समाजाशी आणि मराठी भावविश्वाशी एकरूप झालेला
आणि ही एकरूपता आपल्या काव्यातून प्रभावीपणे व्यक्त करणारा कवी म्हणजे कविवर्य कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर, ज्या नावाने त्यांनी नटसम्राट सारखं अजरामर मराठीतलं नाटक लिहिलं. अशा कुसुमाग्रजांच्या या टप्प्यावर आपण आज थांबू. कारण की याच्यानंतरचा जो नवकाव्याचा टप्पा आहे आणि नवकाव्यानंतरचा उर्वरित टप्पा आहे, त्याचं विवेचन आपण पुढल्या तासिकेमध्ये करू. आणि हा जो विषय आहे आधुनिक कविता या आपल्या प्रश्नपत्रिकेतला घटक 1 मधला मराठी काव्याचा संक्षिप्त इतिहास आधुनिक काळातला, तो आपण पूर्ण करू. इथे थांबतो मी. धन्यवाद. वेळ झालेली आहे.